जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुद्रा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज देवगिरीचा राजा रामचंद्र देव राय व इतर हिंदू राजे यांचा दक्षिणेमध्ये पराभव कसा झाला याचं विवेचन करण्यासाठी इथं उपस्थित आहे. यादवांचं संपन्न राज्य देवगिरीला राज्य करत होतं हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. आणि यवन साम्राज्याचा उदय दक्षिणेत त्यापूर्वी कधीही झालेला नव्हता. त्यामुळे मुस्लिम समाजाविषयी किंवा राज्यकर्त्याविषयी दक्षिणेच्या लोकांना काहीही माहिती नव्हती. आणि अशातच अचानक आक्रमण करून 8,000 फौजेनिशी अल्लाउद्दीन खिल्जीनं देवगिरीचं राज्य हस्तगत केलं आणि पुढे मांडलिक झाले. काही वर्ष मांडलिक म्हणून त्यांनी राज्य केलं. अर्थात उत्तरेकडची सर्व राज्य त्यांनी जिंकून घेतलेलीच होती. हेही आपण मागच्या भागात पाहिलं. आणि संपूर्ण उत्तर हिंदुस्थानवर आणि तेथील राज्यकर्त्यावर वचक बसून आणि राज्य हस्तगत करून आणि त्यांना मांडलिक करून अल्लाउद्दीन आता दक्षिणेकडे उतरलेला होता. त्यांनी देवगिरीचं राज्य जिंकल्यानंतर इतर दक्षिणेकडे जी राज्य होती ती वारंगळचा काकतीय राजा दुसरा प्रतापदेव, द्वार समुद्राचा होयसळ राजा तिसरा वीर बल्लाळ, ज्यांचा या घराण्याचा कार्यकाळ मानला जातो 1180 ते 1318 एवढे वर्ष या घराण्याने दक्षिणेकडे राज्य केलेलं होतं. मदुरेचा राजा कुलशेखर पांड्य, अशा प्रकारचे 3 राजे स्वतंत्र वृत्तीनं राज्य करत होते. आणि ह्या तिन्ही राज्यांचे एकमेकाशी संबंध चांगले नव्हते. ते आपसात झगडत असायचे. आणि याचाच फायदा अल्लाउद्दीन खिल्जीने घेतला आणि त्याने आपला हिंदू सेनापती अर्थात मूळचा हिंदू असलेला पण पुढे मुस्लिम झालेला मलिक काफूर हा हिंदू गुलाम याला 1310 साली 1,00,000 फौजेनिशी दक्षिणेत धाडलं त्यांनी. आणि आता देवगिरीचं राज्य तर त्यांनी हस्तगत केलेलं होतं, ते मांडलिक होते. त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी होती की दक्षिणेच्या राजांना पराभूत करण्यासाठी मदत करायची. आणि रामचंद्र देव राय राजाचा आता नाईलाज झालेला होता. त्याचे हात बांधलेले होते. पुष्कळ संपत्ती त्याने अल्लाउद्दीन खिल्जींना नजराणा केली होती. आणि तरीसुद्धा स्वतंत्र आणि स्वातंत्र्य नावाची गोष्ट त्याच्याकडे राहिलेली नव्हती. तेव्हा दक्षिणेकडच्या राज्यांचा पराभव करण्यासाठी त्याला मदत करावी लागली. आणि असा 1,00,000 फौजेनिशी निघालेला मलिक काफूर दक्षिणेत धडकला आणि त्याने पहिल्यांदा वारंगळचा राजा प्रतापदेव याचा पराभव केला. अर्थात पराभव करणं फारसं अवघड नव्हतं, कारण इकडच्या राज्यातील राजांना तसा लढाईचा फारसा अनुभव नव्हता. लढाई झगडा झाला तर तो आपसातच व्हायचा आणि तो फार मोठा नसायचा. आणि मग अशा वेळेला इतक्या मोठ्या संख्येनं मुस्लिम फौज घेऊन मलिक काफूर जेव्हा दक्षिणेत उतरला तेव्हा त्याला त्याच्याशी तोंड देणं अवघड गेलं. आणि शरणागती वारंगळच्या राजाने प्रतापदेवनं पत्कारली, पराभूत झाला. आणि त्याने मग तह झाला. आणि या तहानुसार 100 हत्ती, 7,000 घोडे, सोने चांदी आणि कोहिनूर नावाचा हिरा जो पुढे मुघल बादशहाच्या राणीच्या मुकुटामध्ये असायचा तोही मिळाला. अनेक मनरत्न, माणकं, अशा प्रकारे एवढी मोठी संपत्ती घेऊन 11 जून 1310ला तो दिल्लीला परतला. अर्थात एक राज्य त्यांनी वारंगळचं बुडवलं. मग आता त्यानंतर त्याची दृष्टी वळली ती द्वार समुद्राचा पांड्य राज्यावर. द्वार समुद्राला जे राज्य होतं ते हस्तगत करण्यासाठी तो 1310-11 या वर्षामध्ये त्यांनी पुन्हा आक्रमण केलं. आणि या युद्धामध्ये जे मागच्या युद्धात झालं तेच इथंही झालं. द्वार समुद्राचा पांड्य राजा पराभूत झाला. आणि पराभूत झाल्यानंतर तहानुसार जी संपत्ती त्यांनी मलिक काफूरला दान केली ती अशी होती की 612 हत्ती, 96,000 मन सोने, 20,000 घोडे,
रत्ने माणके एवढं सगळी संपत्ती घेऊन 18 ऑक्टोबर 1311ला तो पुन्हा दिल्लीला पोहोचला. आणि अशा प्रकारे दक्षिण उत्तर संपूर्ण देशावरती त्यावेळेला अल्लाउद्दीन खिलजीचं राज्य निर्माण झालं. दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत दक्षिण पथापर्यंत यवन पोहोचले. यवन संस्कृती सुरू झाली आणि या यवन संस्कृतीमुळे हिंदू संस्कृती अनेक मंदिरांचा विध्वंस झाला. आणि याला कारण आपणच म्हणजे आपल्याकडचे राजे महाराजे. एवढी मोठी संपत्ती जवळ असताना, प्रत्येकाकडे फौजा असताना, एकमेकाचे संबंध चांगले नसल्यामुळे एक राजाचा पराभव करून अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्या सेनापतीनं संपूर्ण दक्षिण पथावरती आपलं राज्य निर्माण केलं. आणि दक्षिण उत्तर भारत हा संपूर्ण अल्लाउद्दीन खिलजीच्या अंमलाखाली आला. अर्थात दक्षिणेकडे या प्रकारचं यवनी आक्रमण झाल्यानंतर अनेक गोष्टी झाल्या. जसं सत्तांतर झालं तसं धार्मिक आक्रमण होऊ लागलं. मुस्लिम अत्याचार करू लागले. ते आपल्याला सहन करण्याच्या पलीकडे दुसरं काही करू शकत नव्हतं. आणि अशा प्रकारे रामचंद्र देव राय हिंदू राजे आणि इतर हिंदू राजे जे आता मी ज्यांचा उल्लेख केला हे सर्व पराभूत झाले. आणि याच काळामध्ये म्हणजे साधारण 1318 पर्यंत दक्षिणेकडची सर्व राज्ये अल्लाउद्दीन खिलजीने जिंकून घेतली. आणि अल्लाउद्दीन खिलजी नंतर पुन्हा मुस्लिमांच्या अनेक सत्ता आल्या. त्याचा उल्लेख पुढच्या भागात येईल. तेव्हा या भागामध्ये दक्षिण दिशेपर्यंत आपले संपन्न राज्य हिंदू राजे पराभूत होऊन यवनी संस्कृती सुरू झाली. या प्रकारचं विवेचन करताना मला एक गोष्ट दिसून येते की आपल्या देशावरती राज्य करणारे जे जे आले ते फार संख्येने नव्हते, परंतु आपसातील मतभेद, मग ते दक्षिणेकडे या राजांचे असो नाही तर उत्तरेकडचे राजपूत राजे असो, खूप शूर असून सुद्धा हारले गेले. आणि एक गोष्ट की जे हेर खातं प्रबळ पाहिजे ते त्यावेळेला दिसून येत नाही. कारण उत्तरेकडून आक्रमण येईपर्यंत आपल्या या राजांना माहीत नव्हतं आणि त्यामुळेच राज्य हारले. तसं पाहिलं तर राजे पराक्रमी होते, यादव राजेही पराक्रमी होते. त्यांचं एवढं संपन्न राज्य चाललेलं असताना आणि राज्यामध्ये सर्व प्रकारची भरभराट होत असताना आणि झालेली असताना तरीसुद्धा हारण्याची वेळ येते. याचं कारण योग्य ते नियोजन या राजांनी कधी केलं नाही. आणि आक्रमण होऊ शकतं आपल्या देशावरती याचाही थांगपत्ता नाही. कारण उत्तरेकडे जर राजपूत राजे हारत चाललेले होते म्हणजे यवन राज्य करते उत्तरेमध्ये पादाक्रांत करत असताना उत्तर दक्षिणेकडच्या लोकांना माहीत नव्हतं. आणि त्यामुळे दक्षिण पथापर्यंत यवन संस्कृती येऊन पोहोचली. या भागामध्ये आता इथेच थांबतो. पुढील भागामध्ये यादव वंशातून जाधव वंश सुरू झाला आणि जाधव वंशातून अनेक प्रकारच्या आडनावाचे वंश सुरू झाले. त्याचा उल्लेख आता पुढच्या भागामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आजच्या व्याख्यानाला इथेच पूर्णविराम देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.